मित्रांनो, आज मी आलेलो या गोव्यातील फेमस बॅसिलिका ऑफ बॉम जीजस चर्चमध्ये. चर्चच्या बाहेर गाडीवरनं उतरल्या आम्हाला हा गॉगलवाला भेटला. तसं पण आपला गॉगल मोडलेलाच हो, मग बरं झालं म्हटलं गॉगल घेऊया. शेवटी मी हा गॉगल घेतलो बघा. कमेंट करून गॉगल कसा आहे ते नक्की सांगा. जरा पुढे गेल्यावर हा ट्रायपॉडवाला होता. मग आपल्याला व्हिडिओ करायला ट्रायपॉड पण लागणारच होतं हो, मग ट्रायपॉड पण एक घेतलं. या चर्चमध्ये बघण्यासारखं असं जास्त काही खास नाही आहे, पण हे चर्च खूप जुनं आहे आणि सेंट फ्रान्सिस जेवियर्सची डेड बॉडी पण याच चर्चमध्ये आहे. त्यामुळे हे चर्च बघण्यासाठी लोक खूप लांबून येतात. आतमध्ये गेल्यावर हे 2-3 ठिकाणी असं दुकानासारखं काहीतरी होतं. फोटो व्हिडिओ वगैरे काढायचं नाही म्हणून सगळीकडे मोठे मोठे बोर्ड लावलेले होते, तरी पण लोक व्हिडिओ काढत होती सोडा. पण आम्ही इथं फर्स्ट टाइम आलेलो, त्यामुळे जास्त व्हिडिओ वगैरे काही काढूया नको म्हटलं, नाही तर उगाच कोणतं हाकलू पिकलून लावायचं इथनं. चर्चच्या मागच्या साईडला आहे ना, झाडांच्या सावलीत बसायला ही दगड वगैरे होती. मग मी आणि माझा मित्र पण निवांत जरा जाऊन बसलो त्या दगडांवरती. शेवटी सगळं फिरून झाल्यानंतर परत रूम कडे जायसाठी निघालो. जाताना माझा मित्र म्हणाला की मला भूक लागली म्हणून एका हॉटेलमध्ये थांबलो. सगळ्यात अगोदर मस्तपैकी एक ग्लास पाणी पिऊन घेतलं. नंतर आम्ही पावभाजी मागवलो, पण पावभाजीमध्ये फक्त भाजी आणि पावच एवढा होता. आमच्या गावाकडे पावभाजीमध्ये लई काय काय भेटतंय, म्हणून पावभाजी सोबत आम्ही हे बटाटे भजी पण मागवलो. पावभाजी खाऊन झाल्यानंतर थंडगार लस्सी पिऊन रूमवर गेलो.